सार्वजनिक विविध मुद्द्यांवर धरणे आंदोलन माननीय सुरेशभाऊ जोगळे, माजी सैनिक, श्री शिवा राऊत, देवेंद्र बोळे व संपूर्ण गावकरी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. आज दिनांक 17 जुलै रोजी धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस असून गुणवंत नगर येथील महिला यांनी संतप्त होऊन तिसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होऊन गट विकास अधिकारी आल्यावर त्यांच्यासोबत चर्चा केली व संतप्त होऊन गुणवंत नगर येथील विविध मुद्द्यांवर चर्चा करून ग्रामपंचायतीच्या सर्व समस्या सोडवण्याकरिता सांगण्यात आल्या व आम्ही 20 ते 25 वर्षांपासून रहिवाशी आहोत, परंतु आम्ही कर रूपाने कोटी रुपयांचा भरणा केलाय, परंतु विकास हा कोणत्याही प्रकारचा केलेला नाही. याला कारण भ्रष्टाचार. परंतु सुरेश जोगळे यांनी मुद्दा उपस्थित केल्यामुळे अनेक राजकीय उद्योजक यांचे धाबे दणाणले आहेत. याला कारण काय असेल तर आपण सर्वांनी समजून घेतले असेल, सांगण्याची गरजच नसेल. सुरेश जोगळे धरणे आंदोलनास बसल्याबरोबर संपूर्ण मूर्तिजापूर तालुक्यातील तमाम जनतेत वाऱ्यासारखी बातमी पोहोचली. अशी चर्चा मूर्तिजापूर शहरात सुरू झाली. गट विकास अधिकारी यांनी सुरेश जोगळे यांच्यासोबत चर्चा केली व त्यांना सांगण्यात आले की तुम्ही मला 10 दिवस द्या, मी सर्व मुद्द्यांवर संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून सर्व मुद्दे निकाली काढण्यात येईल असं सांगण्यात आले. परंतु सुरेशभाऊ जोगळे यांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय करायचे ते करा, मी पूर्ण सार्वत्रिक जनतेचा प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत मी इथेच बसणार. जर त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास लोकशाही पद्धतीने अतितीव्र आंदोलन करण्यात येईल. ग्रामपंचायत हातगाव येथील भ्रष्टाचार 2,25,000 जो करण्यात आला होता तो सिद्ध झाला तरी काहीही कार्यवाही करण्यात येत नाही. हा प्रशासनाचा मुजोरपणा आहे असं लक्षात येतंय. आज वाशिम जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय गजानन अहमदाबादकर यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. मूर्तिजापूर नगरपालिकेचे माजी सदस्य माननीय संजय गुल्हाने हे रोज आंदोलनास्थळी भेट देतात व आपला पाठिंबा देऊन हा भ्रष्टाचार जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी सुद्धा या आंदोलनात सामील आहे. सुरेशभाऊ जोगळे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सौ अनिता पवार, सौ शीलाताई जोगळे, नम्रता मुगल, स्नेहा सातिगे, सौ डाहेलकर, श्रीमती साबळे, सौ भगत मॅडम आणि बऱ्याच महिला उपस्थित होत्या. शिवा राऊत, रियाज भाई, संजय जोगळे, प्रदीप डांगे, देवेंद्र बोळे, हरिभाऊ शेकार, अतुल शिंदे, गजानन गोपकर, नितीन डोंगरे, संदीप गोपकर, बरेच शेतकरी व गावकरी उपस्थित होते. सर्वांचा या धरणे आंदोलनास पाठिंबा मिळाला. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.